राहुल गांधी हेच विरोधी पक्ष नेते असणार आहेत का? काही सगळ्यांची इच्छा आहे की राहुल गांधींना मोदी फार घाबरतात. ते काही बोलू द्यात, पण ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांनी गेल्या 10 वर्षामध्ये मोदींना आव्हान उभं केलं बरं का, आणि आजही राहुल गांधी जर उभे राहिले तर मोदी त्यांच्यासमोर टिकणार नाही. ठीक आहे, तुम्ही जागा जिंकल्यात, तुम्हाला बहुमत त्यांनी मिळू नाही दिलं, तुम्ही 405चा नारा दिलात नाही, तुम्ही स्वबळावर एनडीए 272 जागा बहुमताचा आकडा निर्माण नाही करू शकले, आणि भारतीय जनता पक्ष तर 250 सुद्धा पार करू शकला नाही. ज्या जागांच्या तुम्ही चोऱ्या माऱ्या आणि लुटमार केलेली आहे, बिहार असेल, महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश, तुमच्या जवळजवळ 28 जागा या 100 ते 500 मताच्या फरकाने जिंकलेल्या आहेत. तुम्हाला जर ओरिसाने मदत केली नसती तर तुम्ही घरीच बसला असतात किंवा विरोधी पक्ष नेते झाला असतात. संजयजी, इंडिया आघाडीचे एकूण मतं जेवढी आहेत त्याहून जास्त एकट्या भाजपला मत आहे, तरीही हा आनंद का? आम्ही कुठे त्याच्याविषयी का आकडे वगैरे करू. भाजपला बघा, भाजप मोठा पक्ष आहे, भाजप 10 वर्ष सत्तेमध्ये आहे, भाजपच्या हातात संपूर्ण यंत्रणा आहे, भाजपच्या मागे आर्थिक सत्ता फार मोठी आहे, मोठे मोठे उद्योगपती ज्यांना टेम्पोने पैसे देतात असं स्वतः नरेंद्र मोदीच म्हणतात. इलेक्ट्रॉल बॉन्डचा हिशोब तुम्ही पाहाल, 10,000 कोटी त्यांना मिळाले आहेत, आमच्याकडे काय आहे. त्याच्यामुळे त्यांना ही मतं मिळाली, याच्यामध्ये काय फार मोठं कौतुक करण्याची गरज नाही. आम्हाला कोणी 2-5 कोटी रुपये दिले असते तर मुंबईमध्ये महाराष्ट्रात अजून आम्ही 2-4 जागा जिंकलो असतो. विरोधी पक्ष नेत्यावर परत येते. राहुल गांधींचा काय रिस्पॉन्स आहे या सगळ्या मागणीला, की त्यांनी व्हावं? राहुल गांधी यांनी त्यांचं काम केलेलं आहे. या देशात त्यांनी एक तुफान उभं केलं. रायबरेली असेल, अमेठी असेल, उत्तर प्रदेश असेल, एवढं मोठं राज्य भाजपकडून त्यांनी जवळजवळ हिसकावून घेतलं. नरेंद्र मोदींना जिंकताना दम लागला, फेस आला तोंडाला. पहिले 3 तास सुरुवातीचे नरेंद्र मोदी पिछाडीवर होते. मोदींसमोर जर प्रियांका गांधी उभ्या असत्या तर नरेंद्र मोदी 3 लाख मताने हारले असते. आमचा आग्रह होता की प्रियांकाजींनी तिथे उभं राहावं. का मान्य केला नाही त्यांनी? नाही की त्यांना देशात त्या फिरत होत्या, पण एका त्यांच्या कार्यकर्त्यानं नरेंद्र मोदींच्या तोंडाला फेस आणला. जसं स्मृती इराणी समोर राहुल गांधींचा पीए उभा राहिला आणि स्मृती इराणी पराभूत झाल्या. नरेंद्र मोदींनी खरं म्हणजे आपला पराभव मान्य केला पाहिजे. ते कसला विजय साजरा करतायत. त्यांच्यापेक्षा बाजूच्या अमेठीमध्ये राहुल गांधी 4 लाख मतांनी जिंकले, वायनाडला 4.5 लाख मतांनी जिंकले. साधे सामान्य कार्यकर्ते 10-10, 5-5 लाख मताच्या फरकाने जिंकलेले आहेत. त्यामुळे हा जो प्रश्न आहे की विजय साजरे कसले करता, हे मोदीने स्वीकारलं पाहिजे. मी पराभूत झालेलो आहे, माझा पक्ष पराभूत झालेला आहे, आणि आता चंद्राबाबू आणि नितीश कुमारच्या कुबड्यांवरती उभा राहून मी 3ऱ्यांदा शपथ घेतलेली आहे. आपण सातत्यानं हे